मी मम्माशी असं कसं वागले? तिलाच घराबाहेर काढलं. मी असं कसं वागू शकते? किती काही झालं तरी ती माझी मम्मा आहे. तिने मला 9 महिने पोटात वाढवलं, मला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं. कशाचीच कमी नाही भासू दिली तिने. आणि तुम्ही नव्हता तेव्हा आई आणि वडील ह्या दोन्ही भूमिका सांभाळल्या तिने. आणि आज मी तिचा अपमान केला. ती वाईट मुलगी आहे. मी तिला घराबाहेर काढलं. मी आई वागायला पाहिजे होतं असं. तारा तारा शांत हो. स्वतःला दोष देणं थांबव. कसं थांबवू तुम्ही सांगा ना मला. किती काही झालं तरी ती माझी मम्मा आहे आणि तिचेच संस्कार आहेत ना माझ्यावर. मी पण तिच्यासारखीच आहे, स्वार्थी, कोणाचा विचार न करणारी. अशीच वागत होते मी पण. आज रिअलाइज होत आहे मला की मी सावलीशी किती वाईट वागत आली आहे. मी माझ्या चुकासाठी तिचं आयुष्य पणाला लावलं आणि आज मला त्याच गोष्टीची शिक्षा मिळते. करेक्ट आहे. तारा वेडी आहेस का तू? तशी नाही आहेस तू. कुणाची तुलना कोणाशी करतेस? तिच्यात आणि तुझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. काहीच फरक नाही. तुम्हाला नाही माहित मी अजून कशी वागत आली ती. पण मी आज इतकी निष्ठुर कशी काय वागू शकले? इतकी कठोर कशी काय वागू शकले माझ्याच मम्माशी? हे बघ तारा, माणूस जेव्हा खूप दुःख सहन करतो ना तेव्हाच असा वागतो. आणि मुळात तू भैरवीला त्रास देण्यासाठी हे सगळं केलेलं नाहीयेस. पण ती माझी मम्मा आहे. हो, पण तिने तिचं कर्तव्य बजावलं का? नाही ना. हे बघ, जे झालं ते विसर. हे बघ तारा, तू आता माझ्याकडेस. आणि किती झालं ना, तुझ्या रक्ताती माझे संस्कार आहेत ना. तुझ्याती माझे गुण आहेत की नाही? तुझ्यावरचं तिचं राज्य संपलं. तू आता तुझ्या बापाच्या छत्राखाली आहेस. त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. शांत राहा, स्वतःवर विश्वास ठेव. तू काही चुकीचं केलेलं नाहीयेस. शांत हो. काय केलं तुम्ही? मी तुळशीची पूजा करत होते. ही पूजा वगैरे करायची नाटकं ना माझ्यासमोर करू नकोस सावली. तुला चांगलं ओळखलंय मी आता सावली. तू काय केलंयस ना ते तुला माहित नाही. काय बोलताय तुम्ही? स्पष्टपणे बोला. उगाच माझ्या श्रद्धेशी खेळू नका असं. श्रद्धा आणि तुझी दिसतोय हा तुझा हा सगळा ढोंगीपणा. माझं घर तोडलंस तू सावली. अगं मी आणि माझी लेक सुखाने जगत होतो ग. काय नाही केलं मी तारासाठी. आणि आज माझी तीच लेक. अपमान केला तिने माझा. घरातनं धक्के मारून बाहेर हाकललाय तिने मला. सावली, आजवर माझ्या आयुष्यात माझं आपलं असं म्हणण्यासारखं कुणीच नव्हतं ग. पण तू जे केलंस ना त्यामुळे आज माझ्याच ताराने मला झिडकारलंय कायमचं. माई, तुम्हालाही माहिती आहे की मी हे सगळं मुद्दाम नाही केलंय. मी तुम्हाला आधीच म्हणाले होते, सत्य कधी ना कधी बाहेर येणारच. आणि ते आलं. पण जरी तुम्हाला वाटत असेल की माझी चूक आहे तर मी माफी मागते. पण अजून किती दिवस स्वतःच्या चुकांचा खापर तुम्ही दुसऱ्यांवर फोडणार आहात? आणि आता तुम्ही हे जे काही केलंयत ना, ही चूक नाही, हे पाप आहे. पाप पुण्याच्या गोष्टी तू नको शिकवूस मला. अगं तू जे केलंयस ना ते या जगातलं महापाप आहे, महापाप. आणि त्या पापाची फळं तुला भोगावीच लागणार आहेत. आणि फक्त तुलाच नाही तर या सगळ्या पापात जे जे वाटेकरी आहेत ना तुझ्या सोबत, तुझा नवरा, तुझा सासरा, तुझा तो मानलेला बाप जगन्नाथ, या सगळ्यांना तुझ्यासोबत या पापाची शिक्षा भोगावी लागणार आहे. मी आत्ताच सांगते तुम्हाला, माझ्या घरच्यांच्या वाटेला जायचं नाही. नाहीतर आजवर या सावलीचं जे रूप तुम्ही बघितलं नाहीयेत ना, ते रूप बघायला मिळेल. त्यामुळे ह्या पुढे कोणतंही पाऊल उचलताना 100 वेळा विचार करा.
सावली! बास झाली तुमची हुकुमशाही. खूप सहन केला आजपर्यंत, पण आता मी तुमचा कोणताही अन्याय सहन करणार नाही. तुम्हाला दिलेल्या शब्दामुळे मी सगळं निमूटपणे करत आले. माझ्या घरच्यांपासून माझ्या आवाजाचं इतकं मोठं सत्य लपवून ठेवलं होतं मी, पण आता नाही माहीत. कारण तुम्हाला दिलेल्या शब्दातून मी कायमची मुक्त झाले. आता तुमचा माझ्यावर कोणताही अधिकार राहिलेला नाही. आणि हो, माझ्या घरच्यांना पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलात ना, तर ही सावली तिच्या गुरुला धडा शिकवायलाही मागे पुढे बघणार नाही. सावली, तुझ्यासारख्या पाखराला ना आभाळात भरारी घ्यायला खूप वेळ लागतो. पण आज जे जे बोललीयस ना, त्या सगळ्याचा तुला नाही पश्चाताप करायला लावला तर नाव नाही सांगणार. भैरवी वजे. ऐक, चल चल, वेळ झाला बघ. मला लवकर जायचं होतं तर सांगायचं ना मला. आता नाही, मी एक काम करते, बबलू सोबत तुमचा डब्बा मी पाठवते. बाहेर जेवीन, चांगलं मिळतं. बाहेरची खायची काय गरज आहे? मी घरचं देते ना तुम्हाला. अगं तो बिझी असेल ना, मी खाऊ शकतो ना बाहेर. काय रे? दादा, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. हा, बोल ना. काय झालंय? काय रे, बोल ना, काय झालं? दादा, मला माहिती आहे मम्मी तुला सांगितलंय, तरी पण मी तुला सांगतो की ऐश्वर्या कुठे आहे हिचं तुला माहित असेल तर मला प्लीज सांग. माझ्यापासून काही लपवू नकोस. खाल फील मी. हा, तुझा काही कॉन्टॅक्ट झालाय का ऐश्वर्याशी? म्हणजे ती काही बोलली का तुला, की आपल्या घरातलं कोणी काही बोललंय तुला? नाही दादा, कोणी काही बोललं नाहीये. जेव्हा तू बाहेर होतास तेव्हा तुला शोधून काढायला ऐश्वर्याने मदत केली होती. आता ऐश्वर्या नाहीये तर तिला शोधून काढायला तू मदत करशील अशी अपेक्षा आहे माझी. प्रयत्न करतोय मी, पूर्ण प्रयत्न करतोय. अजून तरी काही कळलं नाही तिच्याबद्दल. कळलं ना, मी तुला पहिले येऊन सांगेन. टेन्शन नको, सापडेल ती. थँक्स दादा. थँक्यू काय, सांगेन मी तुला. काय काय बोलली नाहीयेस ना तू? तुमची शपथ. जा डबा घेऊन ये. हा, थांबतो. या ऐश्वर्याचा कायमचा बंदोबस्त करायला हवा, नाहीतरी मला जगू देणार नाही. हॅलो.